मग या ठाकरे प्रेशरमध्ये आल्याचं मला वाटतं असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय। लोकसभेत कमी जागा आल्यामुळे ठाकरेंवर प्रेशर आहे असं माझं मत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत। विशेष म्हणजे भास्कर जाधव हे ठाकरे गटाचेच नेते आहेत। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट किती जागा लढणार आणि कधी जाहीर होणार आहे सीट शेअरिंगचं सूत्र असं आहे की ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेला काँग्रेसची राज्यामध्ये एकही जागा नव्हती। एक बाळू धानोकर चंद्रपूरमधून निवडून आले होते, ते दुर्दैवाने त्यांचं निधन झालं होतं। पवारसाहेब गटाच्या 4 होत्या, त्यातले एक खासदार तिकडे गेले, 3 पवारसाहेबांबरोबर राहिले। उद्धव साहेबांच्या 18 जागा निवडून आल्या होत्या, परंतु त्यांच्याबरोबर 6 खासदार राहिले। उद्धव साहेबांच्या खासदारकीच्या जागा कमी निवडून आल्या, राष्ट्रवादीच्या जागा स्ट्राईक रेट प्रमाणे जास्त निवडून आणि 0 सदस्य संख्या असलेल्या काँग्रेसच्या जागा ह्या जास्त निवडून आल्या। त्यामुळे थोडंसं कळत नकळतपणे मी हे फार जबाबदारीने विधान करतोय, माझ्या राजकीय दृष्ट्या अडचणीचं आहे। थोडंसं उद्धव साहेब हे प्रेशर खाली आल्यासारखे मला दिसतात, पण मी उद्धव साहेबांना एवढंच सांगेन की प्रेशर खाली येण्याची गरज नाही। आज महाराष्ट्राला तुमच्यामुळेच महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या आहेत हे महाराष्ट्राला माहिती आहे, तुमच्यामुळेच। आणि म्हणून आजही महाराष्ट्र तेच बघतोय की तुम्ही कमीत कमी जागा घेऊन जास्त निवडून आणण्याचा प्रयत्न जरूर करा, परंतु कमीत कमी जागा घेण्याचा विचार करायचं काही कारण नाही। शेवटी आपल्या जागा 2019 सालाला 1 नंबरला उद्धव साहेबांचा पक्ष होता, 2 नंबरला पवार साहेबांचा पक्ष होता आणि 3 नंबरला काँग्रेस पक्ष होता। त्यामुळे आज काँग्रेसचे लोक जे 12 जागांपैकी आम्ही एकही जागा वगैरे देणार नाही म्हणतात, मला हे नम्रपणे लक्षात आणून द्यायचं आहे की 2019 कुणीही विसरू नये। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TVN मराठी, नागपूर।